सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा, दिवस चांगला जात आहे. मग ती बायको कुणाची का असणार. पुढचं माझं मी बघीन गे, तुझं ना माझं लगी या खुळाक्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो, खरं तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बरं का, ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नेहमी टाकलेच असतात बरं का. खावा कुणाचं बी मटण, पण दाबा योग्य उमेदवाराचंच बटन, नाहीतर 1 क्वार्टर आणि वाटीभर रस्सा आणि 5 वर्ष बोंबलतच बसा. लग्नात नवरदेवला घोड्यावर का बसवलं जातं, कारण त्याला शेवटचं सांगितलं असतंय वेळ आहे पळून जा, पण ते येडं हसता हसता डीजे पुढे नाचतं आणि आयुष्यभर बोंबलत बसतं. आहे जावई तुमचा देखणा त्या सलमान सारखा चिकना, पैलवानाची पिळदार बॉडी दोन्ही सारखा तरणा तरणा, एक नंबर आहे हुशार भारी. बायकांचं जळणं म्हणजे ना हिची साडी बघ, तिचं मंगळसूत्र बघ, आणि पुरुषांचं जळणं म्हणजे ना आईला ह्याची सोड त्याची बघ. आता लग्नाचा सीझन चालू झालाय, सरकारी नोकरीवाले येतात आणि बेरोजगाराचं पाकडू घेऊन जातात. आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बरं का, ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नेहमी टाकलेच असतात बरं का. सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा, दिवस चांगला जात आहे. मग ती बायको कुणाची का असणार. पुढचं माझं मी बघीन गे, तुझं ना माझं लगी. गोरा गोरा रंग तू ना त्यानावर पाणी ना तेम मोसंबी मस्ताना अन आशिकीना रंग, हाई हवा मतुना सुगंध मला भारी वाटे ना. ओरी मना साथ मन या जिम जिम पाणी मा, पुरी मना साथ साजन या खुळाक्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. खूप बारी दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव तू माझी गोरीगत मस्ताना. अगं बाया ग याड लागलं ग याड लागलं ग. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो, खरं तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. येऊ का त्या, आता इथनं थेट शेतात चालली मी. मनाच्या धुंदीत नगरीत येईना. बुटक्या मुलीला लवकरच राग येतो, कारण त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही. खावा कुणाचं बी मटण, पण दाबा योग्य उमेदवाराचंच बटन, नाहीतर 1 क्वार्टर आणि वाटीभर रस्सा आणि 5 वर्ष बोंबलतच बसा. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. लग्नात नवरदेवला घोड्यावर का बसवलं जातं, कारण त्याला शेवटचं सांगितलं असतंय वेळ आहे पळून जा, पण ते येडं हसता हसता डीजे पुढे नाचतं आणि आयुष्यभर बोंबलत बसतं. आहे जावई तुमचा देखणा त्या सलमान सारखा चिकना, पैलवानाची पिळदार बॉडी दोन्ही सारखा तरणा तरणा, एक नंबर आहे हुशार भारी. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील, पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. प्रेम करते तुझ्यावर, सांभाळून मला घेशील का, माझ्याकडे चुना आहे गायचाप घेऊन देशील का. गोरा गोरा रंग तू
जळणं म्हणजे ना हिची साडी बघ, तिचं मंगळसूत्र बघ. आणि पुरुषांचं जळणं म्हणजे ना आईला हे ती सोड त्याची बघ. इथे थांबलास का? मी नाही गाडी थांबली आहे ग. गाडी तापली आहे का? नाही नाही गाडी तापलाय ग. जाऊया आता आधी घरी, औषध देते काहीतरी. या आजारा नाही औषध काही, लागू दे गार गारवारा. वारा लागता गार. प्रेम करते तुझ्यावर, सांभाळून मला घेशील का? माझ्याकडे चुना आहे, गायछाप घेऊन देशील का? सारं काम मी करते. मग काय झालं? मी काय तुमचं उक्त घेतलं का? अगं झालं काय मला तोंडाना तरी सांग ना. अहो ती तुमची मोठी सून. हा ती रमलो दे. हा माझी जाऊ हा नुसती पलंगावरती महाराणीवाणी बसून राहते. आपल्या ग्रुपमध्ये असा एक तरी मित्र असतो ज्याला दारूचा नाही तर बाईचा नादा असतो. शेअर करा मग त्याला. लाड लाड गेलं हरून भाळलं कसं उरात पान वाया लागलं. ते ओढ लागली मनात चढ वाया लागलं. याड लागलं याड लागलं. तुला वाजत गाजत घरात मी आणीन. पुरणाच्या पोळीच जेवण वाढीन. तुला तुला गिन करशील का? हे चल पोरी माळावरी खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया. सब कुछ तुम पे यार अपना वार दिया. मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया. सब कुछ तुम पे यार अपना वार दिया. शर्ट व्हाईट कॉलर टाईट. शर्ट व्हाईट कॉलर टाईट. त्याला पाहताच दुश्मन थरथरतो. त्याला पाहताच दुश्मन थरथरतो. साऊथचं विलन वाणी एंट्री करतो ग जानू माझा. थार गाडी घेऊन फिरतो. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहितीये का? एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते. भावांनो रंग बघून कधीच लग्न करू नका. कारण काळ्या मुंग्यापेक्षा लाल मुंग्यात जास्त चावतात. खरंय की नाही? पुरी पटल्या नाही तर लग्न झालेल्या बायकांवर लाईन मारतात. ही पोर आहेत माय कुठं हार म्हणतात भुंगे कुठले. पोरांचं आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सासरा पैसेवाला पाहिजे आणि पोरगी एकुलती आहे. पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. कसं वाटतंय मग पुण्यामध्ये? करमते का नाही तुला? हाय बरं आहे पण ते जसं गुदमरल्यासारखंच झालं करमना झालंय. पण आता कसं आहे तू आता हाय म्हणून मी हाय इथं काय. बरं ठीक आहे आपण मग पिझ्झा खायला जायचं का? पिझ्झा मी कधी खाला नाही. मग आपण ऐक की मग आपण खिचडी नाही तर पुरी भाजी बिरी भाजी खाऊ ना मस्त पैकी. काही विषय नाही. बरं ठीक आहे चल गाडी. गाडी कशाला घेऊन आले तू गावाकडून? अगं शेतात पळी गेलेली आहे म्हणून रस्त्याने पळवा म्हणलं. दादर आहे एकदम काही विषय नाही. गाडी अरे चालू होती का ही? ऐक की गाडी नाही हिला ना आमचा संत्या ढकलीत होता. तसं काय कर तू थोडं ढकल आणि चालू झाली की उडी मारून बस. हा गाडी काही चालू होईना. इथं कुठं टपरी आहे का? कशाला? ती असं दमलोय ना तर ती गाय छपची तलप लागल्या. मग काय झालं मामाच्या पोरीला राग आला का काय? कधी गाय छाप ऐकलं नसेल राव काय माहिती. काय फजिती. मी चालू गावाकडं मला नाही राहायचं इथं.
यादव मी ढकलीत का होईना गावाकडे येतो आता. बाहेरच्या देशामध्ये सकाळी उठल्यानंतर नवरा आपल्या बायकोला काय म्हणते, हाय डिअर किंवा गुड मॉर्निंग म्हणते. पण आपल्या भारत देशामध्ये अगं ती रात्री तर गायचप ठेवली होती, कुठे गेली का? दिवसा ढवळ्या चोराने आपलं घर जरी फोडलं ना तरी पण शेजारच्याला पत्ता लागत नाही. पण त्याच ठिकाणी एखादी पोरगी जर घरात आणली ना अख्ख्या गावात सुट्ट्या बरं मोठ्या घरातले पोरं घरातून पैसे घेतात आणि पोरीवर उधळतात आणि आपल्या इकडचे भिकारी पोरींकडूनच घेतात आणि स्वतःवर उधळतात. हॅशटॅग अजून थोडे आहेत का दे ना. मी गल्लीतल्या बायांची भांडणं ह्याच्यासाठी लक्ष देऊन बघतो कारण त्या भांडणातच कळतंय की कुणाचं लफडं कुणासोबत आहे.